ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कायदा आणि सुव्यवस्था आवाजीत ठेवून समतेचा त्यांच्या कार्याचा संदेश देत उत्साहात साजरी करा असं आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केलं आहे। नेवासा पोलीस ठाण्याच्या प्रांगणामध्ये नेवासा तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नेवासा शहरामधील आणि तालुक्यातील शांतता कमिटी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी तालुक्यातील विविध ठिकाणी निघणाऱ्या सर्व जयंती प्रमुखांनी कायदा आणि सुव्यवस्थेसह विविध अडचणी संदर्भात आवश्यक त्या सूचना उपस्थितांसमोर मांडल्या आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रमुखांनी परवानगी घेऊन मिरवणूक काढावी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव उत्साहात साजरी करावी असं आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केलं आहे। तर यावेळी तालुक्यातील आणि नेवासा शहरामधील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक महेश पाटील, नेवासा पोलीस स्टेशन। आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने नियोजित शांतता कमिटीची आमची बैठक आज पार पडली। नेवासा तालुक्यामधील सर्व पक्षांचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, वेगवेगळ्या राजकीय सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि पत्रकार या मीटिंगसाठी उपस्थित होते। त्याचप्रमाणे सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। सर्व वेगवेगळे मंडळ आहेत जे आयोजित कार्यक्रम करणार आहेत, त्या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांच्या सूचना आणि आम्ही जाणून घेतल्या, त्यांच्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या जाणून घेतल्या आणि त्यांना देखील या आगामी सण उत्सव हा शांततेत साजरा होण्यासाठी आम्ही सर्वांना मार्गदर्शन केलं। या ठिकाणी जो राष्ट्रपुरुषांचा जो आचार विचार आहे तो सर्वांनी आत्मसात करणं आवश्यक आहे। त्यांनी समाजासाठी केलेलं कार्याचं चिंतन करणं आवश्यक आहे। या ठिकाणी त्यांनी जे अखिल मानवजातीसाठी कार्य केलेलं आहे त्याचं या ठिकाणी विचारमंथन होणं आवश्यक आहे। समाजामधील ज्या अनिष्ट रूढी परंपरा त्यांनी दूर केल्या त्याचं स्मरण होणं, त्यामध्ये त्यांनी केलेलं कार्य आहे आणि मानवजातीचाच अधिकाधिक कल्याणासाठी जे काम केलेलं आहे त्याचं स्मरण होणं आवश्यक आहे। या गोष्टी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी विचारभूमी करण्यासारख्या आहे। त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट जी आहे, आम्ही अलीकडील आता जास्तीत जास्त थोडं दारूबंदी या विषयावरती किंवा गुन्हेगारी प्रतिबंधात्मक उपाययोजना याच्यावरती पण काम करणार आहोत आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने। आणि या ठिकाणी मानव हीच जात आणि राष्ट्र हाच धर्म असं समजून आपण सर्वांनी वागायला हवं, हा सुद्धा या आजच्या आमच्या मीटिंगमधला महत्त्वाचा विषय होता। त्याचप्रमाणे काही दोन्हीचं जो नियमांचं उल्लंघन नाही झालं पाहिजे याच्यामध्ये सुद्धा सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे। जे फ्लेक्स जे आहेत ते अधिकृत स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, त्यांची परवानगी घेऊनच लावावं असं सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि सर्व मंडळांनी यामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळं आम्ही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय उत्साहात, आनंदात साजरी होईल अशी अपेक्षा आहे। आणि सर्व नेवासेकरांना आणि नेवासे तालुकावासियांना सुद्धा आम्ही हीच विनंती करीत आहोत की सर्वांनी या ठिकाणी कायद्याचं पालन करावं आणि सर्वांनी या अधिकाधिक चांगली, आनंदात, उत्साहात जयंती साजरी होईल यासाठी सहकार्य करावं अशी अपेक्षा बाळगतो आणि जयंतीसाठी सर्व नेवासी शहर आणि नेवासी तालुक्यातील जनतेला शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 24 तास नेवासा।